पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आज मोठं इन्कमिंग होतंय. मात्र हे इन्कमिंग पाहून अनेक इच्छुकांच्या पोटामध्ये खतखत निर्माण झालेली आहे आणि ते थेट आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. माझ्या मागे आपण बघू शकता भक्तिशक्तीचा हा पुतळा आणि या ठिकाणी हे सगळे आंदोलन करतायत. आणि दुसरीकडे मुंबईमध्ये या सर्वांचं प्रवेश सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. एकीकडे प्रवेश सुरू आहे, आता आंदोलन करून काय फायदा नाही. याच्या अगोदर पण आंदोलन केलं ना आम्ही, आणि आमच्या सर्व नेत्यांबरोबर आम्ही सांगितलं की बाबा आम्ही आठ उमेदवार आहे. बीजेपी मधून 8 उमेदवारांनी तिकीट मागितलं, ओपन मध्ये आणि ओबीसी मध्ये. मग यापैकी कोणाला द्या, असं नाही की मला पाहिजे तुला पाहिजे. यापैकी एक सगळे कार्यकर्ते गेले 8 वर्ष 10 वर्ष काम करतात आणि सगळ्यांकडे सक्षम उमेदवार आहे, यांना तिकीट द्यायला पाहिजे. प्रवेश आता आम्ही गेले 10-12 दिवसापासून आमदारांना भेटले. एक आमदार सोडून ते भेटले नाही. कुठल्या आमदारांना भेटले? एक महेश लांडगे साहेबांना भेटू शकले नाही, बाकी सर्व आमदारांना भेटून आम्ही आमचं काय मग त्यांनी काय तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला का? ते म्हणले आम्ही कन्सिडर करू, पण कन्सिडर झालं नाही. आता काय करणार? आता आम्ही ठरवलेलं आहे. एवढे निष्ठावंत आहात, भाजप हा निष्ठावंत पक्षांचा मानला जातो. आज काय वाटतंय तुम्हाला, खरंच भाजप निष्ठावंत पक्षांचं या ठिकाणी काळजी आहे भाजपला? आता गेले अनेक वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. काही गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, परंतु आम्हाला एकच वरिष्ठांना सांगणं आहे की की तुम्ही पक्ष प्रवेश किती जणांना करायचा करून घ्या. फक्त निष्ठावंतावरती जे खूप कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय करू नका. मिळेल, आता तिकीट मिळेल तुम्हाला. एवढं सगळं घडामोडी होत्या, तेवढे सगळ्यांचे प्रवेश केले जात आहेत, तर आता तुम्हाला तिकीट मिळेल का असं मला पूर्ण गॅरंटी आहे. याच्यावरती नक्की आमचे वरिष्ठ विचार करतील. जे प्रवेश करतील त्यांना 5 वर्ष काम करू देतील, नंतर मग त्यांना तिकीट देतील, अशी माझे आत्मपरीक्षण करून सांगतो की नक्की त्यांना गॅरंटी मिळेल. आम्हाला 8 पैकी कोणाला तरी दोघांना तिकीट मिळणार, ही गॅरंटी मी देतो. किती खर्च केलाय आतापर्यंत तुम्ही लढण्यासाठी, आणि आता काय तुम्हाला अपेक्षा? बघा, भारतीय जनता पार्टी हे ना खर्चावर नाही, कामावर काम करतो. लोकांना तयारीसाठी खर्च तर करावाच लागतो ना. साधारणतः जो काही जेवढा लागतो तेवढाच खर्च करतो आम्ही. परंतु आम्ही गेले 8 वर्ष 10 वर्षामध्ये इथे 15 क्रमांक 15 मध्ये लोकांच्या कामापर्यंत केंद्राचे, राज्याचे, जे काही पक्षाच्या विस्ताराचे जे काही कार्यक्रम दिले त्याच्यात आम्ही सहभाग घेतला. केंद्राच्या जे काही योजना होत्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मन की बात पासून त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही अटेंड करतो, लोकांपर्यंत पोहोचवलो. कमळ हे आम्ही प्रत्येकाच्या घरात पोहोचतो, आणि हा तसाही कमळचं प्राबल्यवाला हा एरिया आहे. म्हणून हे 2 ज्या येत आहेत ना, कोण 2 येत आहेत तुमच्याकडे? एक राजू मिसाळ येत आहेत राष्ट्रवादीतून, आणि एक अमित गावडे शिवसेनेतून येत आहेत. तर आमचं असं म्हणणं आता त्यांचा प्रवेश होतोय महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने, म्हणजे तिकीट तर त्यांनाच मिळेल. आता मग काय करणार? आता तुम्ही प्रचार त्यांचा करणार? मिळालं कुठे तेव्हा? ऍक्च्युली त्यांना प्रवेश देण्याचं चाललंय, पण अजून तिकीट मिळालं नाहीये. तिकीट मिळाल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू. काय तुमची भूमिका असणार मग त्यावेळेला? आमची भूमिका जी आहे ना, हे आम्ही जेवढे 8 उमेदवार आहे ते बसून ठरवू. आणि आता ह्याच्यामध्ये आम्हाला सांगायचं एवढं आहे, वेगळा पर्याय निवडू शकता तुम्ही भाजप वगळता? निवडू शकतो 100%. अपक्ष पण निवडू शकतो आम्ही. बरं, बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे म्हणजे? सगळ्या जणांची सगळ्या तयारीमध्ये आहेत. जर आमच्यापैकी कोणाला नाही दिलं, हे आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं आहे की आम्ही आता अपक्ष राहू, किंवा दुसऱ्या पक्षाने कुणी काय आम्हाला जर बोलवणं आलं तर आम्ही तिथनंही जाण्याची तयारी आहे आमची. पण यांना आम्ही दाखवून देऊ की निष्ठावंतांवरती जो अन्याय करतायत त्याचा परिणाम काय भोगायला लागेल हे त्यांना दिसेल येत्या वेळात. आता हे अनुप मोरेंनी तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना शब्द दिलाय. अनुप मोरे कुठे दिसत नाहीये तिथं तुमच्या पाठीशी उभे राहिलेले? असं अनुप मोरेंनी आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नाही सांगितलं. नाही, प्रेस कॉन्फरन्स नाही हो, पण तुम्हाला शब्द दिला असेल ना त्यांनी की मी तुम्हाला तिकीट मिळवून देईन वगैरे. तर त्यांनी प्रयत्न करतात का? ते आता उभे राहिले पाहिजे होते ना. तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहात, बघतो आम्ही प्रत्येक वेळी. नाही, ते आले नाही म्हणजे त्यांचे सपोर्ट ऑलरेडी आम्हाला आहे. त्यांनी अनेक नेत्यांबरोबर बोललेत, आमच्या समोर बोलले. त्यांच्याच सल्ल्यानं आपण आंदोलन केलं? नाही, त्यांच्या समोर सल्ले नाही. आम्ही आमचं ठरवून आंदोलन केलं. कोणाच्या सल्ल्यावर नेत्यांपर्यंत अनुप मोरे बोललेत. अजून कोणी नेत्यांनी अन्याय केला असं वाटतं तुम्हाला? नाही, नेत्यांनी अन्याय केला इन द सेन्स आम्ही सगळ्यांकडेच रडतो ऍक्च्युली की तुम्ही आता सुद्धा जे कोण आमदार आहेत, समजा नावं घ्या ना, कोण कोणाकडे घेतो ना. शंकर भाऊ जगताप असतील, आमचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड असतील, किंवा आपलं बापूसाहेब काटे असतील, महेश दादा असतील, यांच्या सगळ्यांकडे आम्ही बोललोय. अमित गोरके न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही.
त्यांनी असं सांगितलं की चालू आहे आमचं, पण वरिष्ठांकडून काहीतरी हालचाल वेगळी चाललेली आहे. तुमचा एवढा विरोध झुगारून पण प्रवेश होतोयच म्हणायचं. नाही, विरोध झुगारून प्रवेश अजून प्रवेश म्हणण्यापेक्षा झालेला अजून नाही. प्रवेश झालेला नाहीये. गेले आता मुंबईत गेले, प्रवेश होत नाही, नाही, गेलेले. आता 2 आता ती बात- 5-10 मिनिटात नाही, प्रवेश तुमच्या होतो. माध्यमातून ती बातमी जाईल ना. आता आम्हाला सांगायचं काय वाटतंय की 10 वर्षापासून आम्ही पक्षामध्ये आहे, 10 ते 15 वर्षापासून कार्यक्रम घेतोय. पक्षाच्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या तळागाळापर्यंत पोहोचवतो. आणि आम्हाला काय म्हणायचंय, जर 850 फॉर्म या पक्षाकडे आलेले आहेत, ते 850 फॉर्म आल्यानंतरून पक्षाला यांची गरज काय आहे, पहिली गोष्ट. दुसरी मग गोष्ट ती घ्यायचीच कशाला, नाही, अर्ज घ्यायची तरी कशाला, आम्ही तेच आमचं म्हणणं तेच आहे. आम्ही सक्षम उमेदवार आहे. आमच्या 8 जणांपैकी तुम्ही ओपन मध्ये ओबीसी मध्ये कोणीही उमेदवार द्या, आम्ही त्यांचं काम तयार, आम्ही करायला तयार आहे. आम्हाला म्हणायचं काय आहे की हे जे 8 हे जे 2 जण आलेले आहेत यांनी 9 वर्षामध्ये कुठलीही कामं केलेली नाहीयेत आणि त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली घेतलेल्या नाहीये. एसी मध्ये बसून ही कामं होत नाही, असिस्टंट ठेवून ही कामं होत नाही. त्यांनी कुठली कामं केली आहेत रस्त्यावरती उतरून दाखवा बरं. आणि काय गॅरंटी आहे? तुमच्या नेत्यांना, इथल्या स्थानिक नेत्यांना मग हे दिसत नाहीये का की तुम्ही कामं करताय, ते असं गाडीतनं फिरतायत, आम्ही कामं करतो हे दिसतंय त्यांना. इव्हन आम्ही तरी मेळावा तुम्हाला देत नाहीयेत अर्ज? मेळावा सगळ्यांनी मिळून जो घेतला त्याच्यात पण सांगण्यात आलं होतं की बाहेरच्याला कोणाला प्रवेश होणार नाही. आणि दुसरी गोष्ट मी सांगू तुमची इच्छितो, फसवणूक होतीये पक्षात. फसवणूक होती. आता अजून तर आम्हाला म्हणजे विश्वास आहे की हे लोक थांबवतील एका दिवस. नाही थांबवलं तर आम्ही निर्णय ठरवले. पण दुसरं एक मला एक सांगायचंय की 2017ला आज आम्ही दोघे ऑपोजिट उभे होतो. मी बीजेपी मधनं होते, कुमारसाहेब माजी महापौर आहेत, ते राष्ट्रवादीत नव्हते. आज आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये तिसऱ्याचा लाभ झालाय. हे झाले तेव्हा तिकीट दिलं. मग आता 8,200 मतदान घेतलेल्याला का डावलायचंय? सगळ्यांनी इलेक्शन लढवले 2-2, 3-3 वेळा. तर आपण बघतोय की सगळा जे विरोध आहे तो झुगारून भाजप या ठिकाणी या सगळ्या इच्छुकांचे आज प्रवेश करून घेते. मात्र या सगळ्यांची खदखद आज त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. परंतु ही खदखद व्यक्त करतानाच ते पक्षाला इशारा देत आहेत बंडखोरीचा. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.